आज आपण करणार आहोत कोडाया. कोडायांसाठी मी गहू टाकलेले आहेत पाणी. आता हे पाणी नितरून घेते स्वच्छ. रोज सकाळी हे पाणी चेंज करत राहायचं. आमच्या शुभ्र कोडा येते मी. याच्यात चांगलं पाणी टाकून धुवून घेते. मी 4 किलो गहू टाकलेले होते. आता सगळ्या पाण्यातून उपसून घेतलेले. तर हे धुवून घेते मिक्सरला. हे बघा गहू उपसून घेतलेले आहेत ना मी. मिक्सरच्या भांड्याला आहे ना थोडंसं तेल लावून घेतलं. तर मिक्सरमध्ये मी थोडं दळून घेते. आता थोडं पाणी टाकून दळून घ्यायचं. हे बघा आता दळून झालेलं आहे माझं एक भांडं. तर असं दळून घ्यायचं. तर मी सगळं दळून घेते. सगळं दळून घेतले मी सगळे मिक्सरमध्ये. ते स्वच्छ धुवून घेते मग दाखवते तुम्हाला. धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने. तर चीक गाळून घेते. चीक गाळल्यानंतर तुम्हाला पण दाखवते. माझे बघा गहू धुतले गेले. इथं कुच्चा काढलेला आहे कोंडा. ते एक पाण्याने धुतलं गेलेलं आहे. अजून एक पाण्याने धुवून आता चीक आहे नाही तर चाळून घेते मी चाळण्याने. अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आणि परत साडीने पण चाळायचं आहे त्याला. हे सगळं चाळण्याने चाळून घेतलं ना. चोथा काढलेला आहे. आता परत हा एक पाण्याने धुवून घेते. एकच पाण्याने धुतलेलं आहे. सगळं चाळून घेतलेलं आहे. परत पुन्हा हे पण चाळून घेईल. साडीने पण चाळायचं आहे परत. त्याच्या कपड्याने चाळून घेते मी. सगळं चीक चाळून घेते मी. सकाळपासून गहू धुवून ठेवलेलं होतं. आता पाणी बघा कसं वरती येऊन गेलेलं आहे. पण हे पाणी काढून घेते मी आता. परत पुन्हा पाणी टाकून देते दुसरं. पूर्ण पाणी नितरून घेते. पाणी नितरून घेतलं बघा किती लाल पाणी निघालं. हा चीक आपला. आता परत याच्यात पाणी टाकून देते. उद्या परत पुन्हा पाणी काढू. चीक आहे याच्यावरचं पाणी काढून घेऊ आता. हे हळूहळू काढून घेतलेलं आहे. तर सगळं चीक आहे असं घट्ट झालेलं आहे. सगळं फोडून घेते मी आता चमच्याने. हे बघा खाली पूर्ण बसून गेलेलं आहे चीक. बघा सगळं चीक फोडून घेतलेलं आहे मी अशा पद्धतीने. एवढं चीक आहे काय एक पातेली आणि एक छोटी पातेली. आता आपण गाठ घेणार आहोत. नाही तर पहिले सुरुवातीला पाणी ठेवून देते कोडायांसाठी. कळशी भरून ठेवून दिलेली. जेवढं लागेल तेवढं टाकायचं आपण. इथं पाणी आपलं तापलेलं आहे. तर या पातेल्याच्या मापाने आपण पाणी टाकून घेऊ. आता पातेला ठेवून दिलेलं आहे. एक पातेला घेतलेलं आहे. चीक आपला एक पातेला ना आणि थोडं वरती घेऊ आपण. ते एक पातेला आणि एवढं थोडं वरती घेतलेलं आहे. चीक पण आपण वरती म्हणून आपलं एवढं पाणी घेतलेलं आहे. पाणी चांगलं उकळून गेलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून देते. पाणी उकळून गेलेलं आहे. थोडं थोडं चीक टाकायचं हळूहळू. मग गोठं घ्यायचं त्याचं. हलवत राहायचं त्याला. थोडा वेळानं बारीक गॅस शिजू देते. झाकून ठीक आहे ना. आता शिजला गेला आहे. पातेला लागत नाही म्हणजे शिजला गेला आहे. छान पूर्ण पातेल्याचं निघून जातं. छान शिजला गेलेला आहे आपला चिकन. मस्त शिजला आहे. पातेल्याला लागत नाही. आता खाली तवा ठेवला आणि त्याच्यावर पातेलं ठेवून दिलं आहे कमी गॅसवर. आता शिजू देते. गार नाही होणार मग चिक आपला. खाट टाकून दिलेली. साडी टाकून दिली. आता इथं टाकून देते मी कोड्या. चिक शिजला गेलेला आहे. आता कोडा टाकून घेते मी. छान असं चिक शिजलेला आहे.
सगळ्या कोड्या बनून झालेल्या आहेत माझ्या. 4 किलोच्या कोड्या, एवढी एक खाट भरलेली. छान अशा सगळ्या कोड्या झाल्या. कोड्या बनवलेल्या आहेत 4 किलोच्या. तेवढ्या पाटी भरून आलेल्या आहेत. तर छान अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. तर आपण 2 दिवस वाळून घेतलेल्या आहेत. तर मी आता तळून पण दाखवते तुम्हाला. आता तुम्हाला मी कोड्या तळून दाखवते.